धन्यवाद। यानंतर माझे आमदार सुनीलजी भुसाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं। त्यानंतर आहेत साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द व्यक्त व्हावेत। सुनीलजी भुसाळ साहेब या ठिकाणी आपले विचार या व्यासपीठावर व्यक्त करतायत। आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, आदरणीय जयंतरावजी पाटील, सुप्रियाताई देशमुख साहेब, सर्वच विचारमंच, रोहित दादा, उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, आज पक्षाचा स्थापना दिवस 10 जून 1999ला पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांसोबत तळागाळातील कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मुलींना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम या मागील 27 वर्षामध्ये केलं। कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या माझ्यासारख्या एका युवकच्या कार्यकर्त्याला, तेव्हा मी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो जयंत पाटील साहेब, पहिल्यांदा लाल दिव्याची गाडी देण्याचं साहेबांनी केलं आणि महाराष्ट्रभर मी तत्कालीन आमचे युवकचे अध्यक्ष उदय सामंतांसोबत पक्षवाढीसाठी महाराष्ट्र फिरलो। संघटना, पक्ष हे ज्याने ज्याने कुटुंब मानलंय त्या प्रत्येकाला संघटनेने काही ना काही दिलेलं आहे आणि आजच्या या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये आमिष पक्ष फोडण्याचं जे काही चाललंय किंवा लोक पक्ष सोडतायत, जे अल्पकाळाचा विचार करतात त्यांना ते तेवढ्यापुरतं गोड वाटतं, परंतु त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे याचा जर त्यांनी बारीकपणे विचार केला तर पुढे सगळा अंधकार आहे। त्यामुळे पवार साहेबांच्या या सावलीखाली आपण सगळेजण त्या ठिकाणी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे इथं उपस्थित आहात। आपापल्या भागामध्ये आपण आपल्या संघटनेचं काम नेटाने आणि जोमाने करतोय। मनापासून सर्वांना या निमित्तानं आजच्या या शुभेच्छा देताना आज या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा आणि विश्वास व्यक्त करावासा वाटतो। कुठल्याही राजकीय माणसाच्या आयुष्यामध्ये हे चढउतार येत असतात, त्यात काही नवीन नाही, परंतु भारतीय जनता पक्षाने या देशाला जो काही धडा देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यांना हे माहिती नाही की ते विसरले असतील किंवा सोयीस्करपणे विसरले असतील सत्तेचा माज, पैशाचा माज, आणि यामुळं मग पुढं काय होणार आहे याच्या परिणामाची कल्पना न करता आज ज्या पद्धतीने सत्ता राबून ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामगाराला शिरण्याचं काम करत आहेत, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण आवाज झालं पाहिजे। सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधात काम करणं अतिशय सोपं आणि साधं असतं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळं आपण धीट राहिलो, आपण नीट राहिलो तर कुणाचं काही वाकडं होत नाही। सत्तेशिवाय सुद्धा सगळी कामं होतात, आपण जर ठरवलं तर करू शकतो असं मानणाऱ्यांपैकी मी आहे। त्यामुळं सत्ता येण्यानं आणि सत्ता जाण्यानं काही फरक आपल्याला पडलेला नाही। हे जर आपण मनापासून निश्चय केला तर मला वाटतं सत्तेचा सारीपाठ हा उलटा पालटा होत असतो। आपली होती ना सत्ता 14 पर्यंत, हा पक्ष स्थापन झाला सत्तेमध्ये होतो, आपण साहेबांनी आपल्याला जन्माला सत्तेमध्ये घातलं आणि 14 पर्यंत 15 वर्ष आपण सत्तेमध्ये होतो। त्याच्या आधी काँग्रेस सत्ता होती, साहेबांनी पक्ष काढला, तुम्हाला आम्हाला न्याय देण्यासाठी काढला। काँग्रेससारख्या मोठ्या समुद्रामध्ये तुम्हाला आम्हाला संधी मिळाली नसती, आपले नशीब चांगले होते म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी स्वाभिमानाने पक्ष काढला, आपल्याला संधी दिली आणि आज आपण सुद्धा इकडे आहोत, नेते आहोत, कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत। कोण म्हणतं विलिनीकरण वगैरे, काय तिथे होणार आहे? जो सन्मान आम्हाला इथं आहे तो तिथे मिळणार आहे का? त्यामुळे ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी तो विचार मनातून काढून टाकावा आणि आज या स्थापना दिवसाच्या निमित्तानं तळागाळामध्ये जाऊन आपला पक्ष आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये जाऊन वाढवण्याचा आपण त्या ठिकाणी निश्चय करूया
असंच आजच्या या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. संघटनेच्या निमित्ताने काम करत असताना आपल्याकडे कुठलं पद आहे याला महत्त्व नसतं. जो धावतो, जो काम करतो, ज्याला आवड आहे त्याला सवड असते आणि ती सवड आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी मिळून आपण आपली संघटना कशी पुढे नेता येईल. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली 2 त्यांचे खासदार होते, 2. आज ते इथंपर्यंत गेले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा मेहनत केली असेल. आपण तो निश्चय का करत नाही? आपण विचार करतो आमका MLC बिनविरोध झाला, तमका आमकेला गेला. आपण पण ठरवा ना, आपण पण ठरवा. विधानसभेला पराभूत झालो, महामंडळात निवडून आलो प्रचंड बहुमताने. आता बँकेची निवडणूक आहे साहेब, उद्या परवा बिनविरोध होऊन जाईल, काही अडचण नाही. आपले अनेक 10 पैकी 10 नगरसेवक उभे केले, 8 केले साहेब उभे, 8च्या 8 निवडून आले. पवार साहेबांकडनं जादूची किल्ली घेतली होती कानामध्ये. मी साहेबांनी कानात मंत्र दिला, तो मंत्र इम्प्लिमेंट केला. जयंत पाटील साहेबांची त्याला टप्प्यात कार्यक्रम होता, तो पूर्ण केला. 100% निकाल, एकही उमेदवार पडला नाही. त्यामुळं परिस्थितीशी जुळून घेताना साहेबांच्या परवानगीनं तिथं जे काही डावपेच खेळता येतील ते खेळताना जिल्हा बँक, महामंडळ, जिल्हा परिषद, नगर परिषद त्या ठिकाणी आपलं कौशल्य कशा पन्ना लावून आणि इच्छाशक्ती त्या जोरावर सगळं मिळवता येतं. सत्य काय येता नाही जाते, परंतु पुढचा काळ आपला असणार आहे. माझ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बसला, मला म्हटले किती दिवस राहणार या इकडं, कधीपर्यंत वाट पाहणार? मी सांगितलं 20 साल बाद देखेंगे. सत्ता आपली येणार ना पुढची. 29ला विश्वास आहे. यावेळेला आपल्याला कोणी गिमिक केलं, EVMचा चमत्कार केला, त्यांनी फसवलं आपल्याला. पण पुढच्या वेळेला आपण सगळ्या ताकदीने त्या ठिकाणी उभं राहू. सर्व आपली सुद्धा जी काही इच्छाशक्ती आहे, बळशक्ती आहे ती वापरू आणि सत्तेमध्ये आपण येणारच आहोत असा संघ त्या निमित्ताने बांधा. पुढचे आमदार खासदार तुम्ही आहात, पुढचे पदाधिकारी तुम्ही आहात, हा निश्चय मनाशी बाळगा, उराशी बाळगा. एका शिक्षकाच्या मुलाला आमदार करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. आणि त्यामुळं एक पिक्चर आहे शाहरुख खानचा ओम शांती ओम, त्याचा डायलॉग आहे, किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिळाने में लग जाती है. तुम्ही मनामध्ये द्या ना, मनामध्ये आणलं पाहिजे ना. मनामध्ये आणायचं नाही आणि नकारात्मक बोलायचं, कसं आपलं होईल? तुमचं काय मी सांगणार? सांगा मी पैशावाला आहे, माझ्यावर खूप पैसे आहेत, ऑटोमॅटिक पैसे येतात, असं मी मानतो, मानणाऱ्यांपैकी आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगने माणसाने काम केलं पाहिजे तर निश्चितपणे पुढे जाता येतं. आणि आपले जे लीडर आहेत, लीडरची व्याख्या आपण नेहमी सांगतो की हु इज द लीडर. पुढारी कोण आहे? ही नोज द वे, ही गोज द वे आणि ही शोज द वे. ज्याला रस्ता माहिती आहे, जो स्वतःच्या रस्त्यावर चालतो आणि इतरांना पुढे नेसतो, तो लीडर आपल्या बाजूला, आपल्या समोर आपले नेते पवार साहेब बसलेले आहेत. त्यांच्याकडनं या लीडरशिपची दीक्षा घेऊन मनामध्ये विश्वास ठेवून जर आपण काम केलं तर शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, आपल्याकडे अशा वाघाच्या अशाच्या ताकदीचे माणसं आहेत ना. रोहित दादा आहे आपला चित्त्याच्या ताकदीसारखा, आपल्याला कोणी हरू शकत नाही. आपण रणांगणामध्ये आता आलेलो आहे, सुरुवात केलेली आहे. एक आंदोलन, कांद्याच्या चांदवडला आंदोलन असेल, आंबेगावला असेल, उद्या परवाच्या पंढरपूरला असेल. या आंदोलनाच्या माध्यमातून हा पक्ष जनतेच्या देशाच्या रस्त्यावर येतोय हे लोकांना समजलेलं आहे. त्यामुळे जनता आपल्या पाठीशी आहे. त्यांना थांबवण्याचा, त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न सरकार करणं होतोय. आपल्या गाड्या अडवल्या जातात, माणसं येऊ दिली जात नाही आंदोलनापर्यंत, पोलीस लावले जातात, परंतु तरी सुद्धा ती आंदोलन यशस्वी होत आहेत. लोकांचा आवाज आपण त्या ठिकाणी उंच करतोय. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये आदिवासी विकास आघाडी आपली असेल किंवा सर्व मागासवर्गीय सगळ्या आपल्या ज्या फ्रंटल सेल आहेत त्यांच्या माध्यमातून तळागाळामध्ये जाऊन संघटनेचं काम आपण पुढे नेऊन या. आजच्या दिवशी आपण सर्वांनी शपथ घेऊया की येणारा काळ हा पवार साहेबांच्या नेतृत्वाचा कस लागणारा आणि आपल्या सुद्धा मेहनतीचा काळ असेल. आपण सर्वांनी आजच्या दिवशी दृढ निश्चय करून आपण आपल्या गावाला जावं असं आवाहन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसेताई, आपणास मी विनंती करतो की